पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा मुद्दा चांगलाच तापला। याच मुद्द्यावरून उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्याची रणनीती विरोधी पक्षानं आखली। याशिवाय शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध, मंत्री संजय शिरसाट आणि संदीपान भुमरेंवर झालेले आरोप, लोणीकर कोकाटेंसारख्या नेत्यांनी केलेली बेताल वक्तव्य, तसंच हगवणे हुंडाबळी, तनुषा भिसे गर्भवती मृत्यू प्रकरणी अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्ष पावसाळी अधिवेशनात सरकारवर बरसणार आहे। दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारी चहापानावर बहिष्कार टाकण्याची परंपरा यावेळीही विरोधकांनी कायम ठेवली। दरम्यान थोड्याच वेळात सरकारची पत्रकार परिषद पार पडेल। उद्याच्या अधिवेशनाबाबत विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। दाग अच्छे आहे ही भाजपची नवीन टॅगलाईन जरी झाली तरी भ्रष्टाचाराचे दाग घेऊन अनेक लोक जे त्या मंत्रिमंडळात बसले असतील किंवा त्या चहा पाण्याला जातील, कदाचित मुख्यमंत्री त्यांना पहिल्यांदा बघतील किंवा त्यांना पुन्हा एकदा आठवण होईल की होय, यांच्यावरच मी आरोप केले होते, कोणाला जेलमध्ये टाकणार होते, कोणावर काय आरोप लावले होते, कोणी ईडी कोणाच्या मागे लावली होती। राज्यातली सगळी स्थिती बघितली आत्ताच्या घडीला, मग कायदा सुव्यवस्थेची असेल, राज्यात बोकाळलेला भ्रष्टाचार असेल, त्याचप्रमाणे या सरकारमध्ये ज्या पद्धतीनं 3 पक्षामध्ये 3 तोंड झालेले आहेत, शक्तीपीठ मार्ग जो आवश्यक नाही तो करण्याचा अट्टहास आहे। आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये निश्चित अधिवेशनात तर आम्ही आवाज उठवू, परंतु सरकार या सगळ्या विषयात पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे। ते जावं तिथे नगरसेवक फोडण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत। हे नगरसेवक फोडताना 3-3 कोटी 5-5 कोटी घेतल्याचं दिल्याचं दावा छुपेपणाने उघडपणाने त्यांच्याच पक्षातली लोक करतात, कारण का त्यांच्याच पदाला धोका निर्माण झालाय। 3,000 कोटी रुपये एकाच टेंडरमधनं खाणार असा, एका टेंडरमधनं 3,000 कोटी रुपये काय होणार आहे महाराष्ट्रात? 12 कोटी जनतेचे पैसे तुम्ही असे खाणार आणि असे मुक्त हस्ताने वाटणार।